भिंची समोर सावरकर नगर ठाणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागत. आपल्या समोर सादर करीत आहे लक्षात नसलेला बाप. लक्षात नसलेला बाप. वडील, बाबा, पप्पा, डॅडी, पिता. लिहिण्याला बोलण्याला खूप चांगलं वाटतं, पण आपण प्रत्येक जण सहजपणे नेहमी जाणून बुजून शब्द उच्चारतो, तो म्हणजे बाप. होय होय, बाप. त्याच बापाविषयी थोडं. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता त्याच्याविषयी जास्त बोलत नाही, लिहित नाही. पण कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाच्या विषयी कुठंच फास्ट बोललं जात. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणार. समाजात 1-2% बाप असे असतीलही, चांगल्या पित्यांबद्दल, चांगल्या वडिलांबद्दल. आईकडे अश्रूंचे पाट असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करण्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समयी जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याची शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई रडते, पण वडिलांना रडता येत. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींना आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं. त्यावेळी शहाजी राजांची ओढाठाण सुद्धा लक्षात घ्या. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं. पण पुरातून डोक्यावरून पोराला घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियान पाहिली की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियानला पडली. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये 20-25 रुपये खर्च करतो, मुलगी ब्युटी पार्लर मध्ये 30 रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून त्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात की ते तारखेला पैसे येतात, मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात. आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकांना धक्का मारतात, वडिलांची टिंगल करतात. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं.
पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कौटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलीत करणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची कोणीही दखल घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता ओलांडताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक अचानक लावतो, बापरे हा शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या छोट्या संकटांसाठी आई चालते, पण मोठी मोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतंय? कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात, पण मैताच्या वेळी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही, त्याचा बापच जात असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरटे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं महत्व कोणाला कळतं? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती त्या घरातली मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोल्यावर चढते. मुलगी वडिलांना जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असंच आपल्याला जाणावं हीच बापाची किमान अपेक्षा असते. तुझ्या चरणी हीच प्रार्थना. जन्म